डीसीसी बँकेचे संचालक, आमचे नेते, दौंड तालुक्याचे लोकनेते आदरणीय रमेशप्पा थोरात यांचे दौंड तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि दौंड तालुक्यातील लोकांनी जे काही 1,06,000 मतदान दिलं ते सर्व मतदार आज या ठिकाणी आदरणीय अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही सर्वजण जाहीर प्रवेश करत आहोत. दादा, आज तुम्ही आप्पांचं पाहिलं, आज आप्पांचा वयातील 50 वर्ष त्यांनी या ठिकाणी दौंड तालुक्यातील लोकांचे सर्वसामान्य प्रश्न सोडवण्याकरता आपलं अख्खं जीवन व्यतीत केलेलं आहे. आप्पांनी त्यांचा राजकीय कारभार पार पाडत असताना डीसीसी बँकेच्या माध्यमातून, आपल्या सहकार्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी बँक देशामध्ये अतिशय उच्च पदस्थ त्यांनी निवडून ठेवलेली आहे. आपल्या माध्यमातून काम करत असताना दादा आप्पांनी आपल्याला कधीही सोडलेलं नाही. आम्ही मागच्या आमदारकीच्या निवडणुकीला पवार फॅमिलीमध्येच होतो, परंतु पवारांना सोडून आम्ही नव्हतो दादा, विशेषतः हे आपण लक्षात घ्यावं. दादा, दौंड तालुक्यातील लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता आप्पांनी त्यांच्या जीवनामधील जवळजवळ 5 पंचवार्षिक या ठिकाणी निवडणूक लढवलेल्या आहेत. निवडणूक लढवत असताना आप्पांनी या ठिकाणी मला पद पाहिजे किंवा मला कोणतरी मिनिस्ट्री पाहिजे, मला फार मोठं व्हायचंय म्हणून या ठिकाणी तालुक्यामध्ये कधीही निवडणुका लढलेल्या नाहीयेत. आपल्याला दौंड तालुक्याचे प्रश्न सोडवायचे आहेत. दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, कारखानदारीचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न सोडवण्याकरता आपण निवडणुका लढवलेल्या आहेत. दादा, तुम्ही पाहिलं असेल की आपण ज्या 5 निवडणुका लढल्या, सरासरी दौंड तालुक्यातील 49 ते 45% जनता ही दादांबरोबर, आपण बरोबर कायम राहिलेली आहे. दादा, हे महाराष्ट्र राज्याला सूत आहे. आपण आणि आप्पा या नाण्याच्या एकच बाजू आहेत, 100% बाजू आहेत. आपण आपली साथ कधी सोडलेली नाहीये. जरी आम्ही मागच्या पंचवार्षिकला आमदार केला, ह्या पंचवार्षिकला आमदार केला, पवार फॅमिलीतून उभं होतं पलीकडच्या बाजूने, तरी सुद्धा तुमच्या विचाराधीन डीसीसी बँकेमध्ये आपण कामकाज चालवलेलं आहे. तुम्हाला आम्ही कधी सोडलेलं नव्हतं, सोडलेलं नाही आणि सोडणार देखील नाही. दादा, दौंड तालुक्यातील जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी निश्चित स्वरूपाने दौंड तालुक्यातील 1,10,000 लोकांनी आपणना गावोगावी फिरल्यानंतर आपण एकच सांगितलं की आपल्याला अजितदादांशिवाय पर्याय नाही. आपल्याला जर तालुक्याचे प्रश्न सोडवायचे असतील, शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा असतील, पिण्याचे प्रश्न सोडवायचे असतील, कार्यकर्त्यांना होतो असलेला अन्याय जर थांबवायचा असेल, युवकांना जर आपल्याला रोजगारीचे प्रश्न सोडवायचे असतील, शिक्षणाचे प्रश्न सोडवायचे असतील, तर आपल्याला एकच नेता आहे आणि तो म्हणजे राज्याचा एक सर्वश्रेष्ठ नेता म्हणजे अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये गेल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाही. आणि दादा, म्हणून लोकांच्या आग्रहास्तव, लोकांनी केलेल्या सर्वांच्या आग्रहास्तव आणि आपणची इच्छा देखील होती की आपण तुमच्या बरोबर आलं पाहिजे आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकांचे प्रश्न, दीनदुबळ्यांचे प्रश्न आपण सोडवले पाहिजेत. दादा जास्त काही बोलत नाही, परंतु आम्हाला आपल्याकडून एकच खात्री आहे की आपण जो शब्द देता तो पूर्ण करता. आज या ठिकाणी आपण आपलं जीवन पवार फॅमिलीवर, तुमच्या बरोबर विशेषतः अजितदादांवर प्रेम करून घालवलेलं आहे. या प्रेमाची उतरण आपण करावी, या तालुक्याचा कायापालट करावा. आपण एक चांगल्या पद्धतीचा न्याय आपण देताल आणि या तालुक्यात जो काही डिमांड्स आहेत, ज्या मागण्या आहेत, त्या सर्व मागण्या आपण पूर्ण करताल अशी मी आशा बाळगतो. आणि या ठिकाणी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून माझे प्रास्ताविकवर 2 शब्द संपवतो. धन्यवाद बाळासाहेब. आज या ठिकाणी ज्यांच्या आतुरतेने आपण सर्वजण वाट पाहत होतो, आदरणीय रमेशप्पा थोरात यांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश आणि स्वागत होत आहे. मी दादांना विनंती करतो की या ठिकाणी आपण त्यांनी स्वागत करावं. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या क्षणाचं स्वागत करायचंय.
धन्यवाद दादा. यानंतर स्वागत करायचं आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांचे आगमन या ठिकाणी झालंय. अजित दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. एकाच वादा. एकाच वादा. त्याच्या शब्दावरती महाराष्ट्र राज्याचं प्रशासन सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी जलदगती राहतात. तुम्हाला सर्वांचे नेते राज्याचे कर्तव्यदक्ष कार्यक्षम उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे अर्थ व नियोजन व राज्य उत्पादन शुल्क मंत्री तुम्हाला सर्वांचं लाडकं नेतृत्व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचं दूरदृष्टी आणि नेतृत्व असलेले व्यक्तिमत्व सन्माननीय नामदार आदरणीय दादांचं मनपूर्वक स्वागत. आता बोला. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय रमेश आप्पा थोरात आणि सर्व कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश आणि स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्राचे शासन आदरणीय अजितदादांनी राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण सर्वांनी त्यांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचंय. या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपल्या सर्वांचं परम कर्तव्य असतं. या ठिकाणी आदरणीय दादांचा सत्कार करण्यात येत आहे. मी आदरणीय आप्पांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दादांचा सत्कार करायचा आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांचे लाडके नेतृत्व पुणे जिल्ह्याचे कार्यक्रम कार्यकुशल कर्तव्यदक्ष पालकमंत्री यांच्या शब्दावरती महाराष्ट्र राज्याचे प्रशासन सर्वसामान्य माणसाच्या विकासाची गरज वेगळी असते. तर राज्याच्या सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी आणि प्रचंड निर्देशांचा माणूस जीवाभावाचं तुम्हाला सर्वांचं नेतृत्व माननीय आमदार आदरणीय दादांच्या समोर केलं जातं. राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री सन्माननीय दत्ताभाऊ भरणे या ठिकाणी राज्याचे कालच ज्यांनी त्यांचे कृषी मंत्री म्हणून दादांनी पदभार दिलेला आहे. आपल्या सर्वांचे परिचित असलेले आदरणीय दत्तामामा भरणे यांचाही या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करण्यात येत आहे. मी आदरणीय आप्पांना विनंती करतो की त्यांनी दत्तामामांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीपदादा गारटकर यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. वीरधवल बाबा जगदाळे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रदीपदादांचा सत्कार करायचा. त्याचप्रमाणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सन्माननीय सुरेश अण्णा घोले हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शेजारच्या तालुक्यातील राजूदादा नागोडे साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा सन्माननीय मोनिकाताई हरगुडे याही उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. वैशालीताई नागोड यांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे घनश्यामण्णा शेलार, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाटा, दत्ताभाऊ पानसोरे, भगवानाबा पाचपुते, दिलीपराव वालेकर, अशोकराव सावंत, नंदू पाटील काळभोर, निर्मलाताई जागडे, राजेंद्र कोरेकर, सुधीर फराटे, रोहिदास टिळेकर, निर्मलाताई नवले, राहुल रंधे, जितेंद्र बडेकर, अण्णासाहेब महाडिक, शंकरनाना हरपळे, सायलीताई जाधव. त्याचप्रमाणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक
संजयराव काळे, बालचंद्रजी जगताप या सर्वांचंच या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करण्यात येत आहे. आज या ठिकाणी आदरणीय रमेश अप्पा थोरात यांच्यावर प्रेम करणारे सर्व सामान्य कार्यकर्ते आपल्या सर्वांचं कुटुंबाच्या या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. पत्रकार पवनजी साळवे साहेबांचं मनापासून स्वागत करतो. आपण जर शेख साहेब आपल्या विनंती मान्य पत्रकार आमचे मातोश्री विजयभाऊ चव्हाणचं भक्त म्हणून स्वागत आहे. विजयभाऊ पुढे या की पुढे समोरच्या बाजूला. काही बसता काही